शेतकरी मित्रांनो नमस्कार. खरं तर हा व्हिडिओ कोण असा बनवत नाही आहे, परंतु आम्ही मात्र पहिल्यांदाच हा व्हिडिओ म्हणजे ऑलरेडी तुम्हाला ज्या गोष्टी माहीत आहेत, तुम्ही त्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत, परंतु साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणखी ज्यांना माहीत नाही आहे म्हणजे शहरी लोक असतात त्यांना हे माहीतच नसतं की नेमकं भुईमुगाच्या शेंगांना किती उन्हं द्यायला लागतात, हरभऱ्याला किती उन्हं द्यायला लागतात, गव्हाला किती उन्हं द्यायला लागतात, की ज्या वेळेला तो प्रोडक्ट आपल्या हातामध्ये मिळतो तर त्याच्या पाठीमागं त्या शेतकऱ्यांचं कष्ट नेमकं किती आहे हे त्या शहरी लोकांना समजावं किंवा नोकरदारांना समजावं या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, हरभरा पीक ज्यावेळेला आपण शेतातून त्याचं उत्पादन घेऊन बाहेर काढतो त्यावेळेला कमीत कमी त्याला 6 ते 7 कडक ऊन ही मिळालीच पाहिजेत. समजा भुईमुगाच्या शेंगा असतील तर निदान 5 ते 7 ही उन्हं मिळायलाच पाहिजेत. कारण मोस्टली लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, भुईमुग हे जमिनीच्या खाली येणारं पीक आहे. त्याच्या ज्यावेळेला त्या भुईमुगाच्या शेंगा निघतात त्यावेळेला त्याच्यासोबत काही मातीसुद्धा आलेली असते आणि ही माती सकट ज्यावेळेला भुईमुग आपण उन्हामध्ये वाळत घालतो त्यावेळेला त्याला अशा प्रकारे हलवल्यानंतर म्हणजे त्याला हात फिरवणे असं म्हटलं जातं. म्हणजे आई जशी आपल्या मुलाच्या गालावरून प्रेमानं हात फिरवते तसंच आपणाला या शेंगांच्या टरफलांवरून किंवा शेंगाच्या आवरणावरून हात हे फिरवायला लागतात. कमीत कमी दिवसातून 1 ते 2 वेळेला अशा प्रकारे आपल्याला शेंगांवरून हात फिरवावा लागतो आणि शेंगा ज्या वेळेला आपण भरतो त्यावेळेलासुद्धा त्या शेंगाची खालची माती आपल्याला काढून वरचा भाग भरावा लागतो. हे असं जर नाही केलं तर या शेंगासोबत जी काही माती असते त्याला आर्द्रता धरून बऱ्याच वेळेला असं होतं की भुईमुगाचं आपण उत्पादन काढलं की बऱ्याच वेळेला त्याला ऊन कमी मिळाली की तो शेंगाचं जे दाणे असतात ते थोडेसे आडूर लागतात, म्हणजे चव नसल्यासारखे आपणाला लागतात. तर किंवा जास्त जरी शेंगा वाळल्या गेल्या तर त्याचे आतले दाणे हे बारीक निपजतात. त्याकरता योग्य ऊनं हे गरजेचे आहेत. गव्हालासुद्धा त्याच पद्धतीमध्ये ऊनं मिळणं गरजेचं आहे आणि हे आपल्या घरची लोक आपले शेतकरी बंधू भगिनी सतत करतच असतात. आपल्याला त्यांच्या कष्टाची थोडीशी जाणीव व्हावी, शहरी लोकांना हे माहीत व्हावं की ज्यावेळेला शेतकरी शेतातून अन्नधान्य आणतो त्यावेळेला ते वाळवणं असेल, त्याचं संरक्षण करणं असेल, पाऊस आला की लगेच पळत जाऊन ते पावसापासून त्याचं संरक्षण करणं असेल, हे तळवटावरती दररोज अंतरणं असेल, अगर भरून ठेवणं असेल, इतकं सगळं कष्ट करून एंड प्रोडक्ट म्हणजे ह्या शेंगदाणे, भुईमूग, गहू, हरभरा किंवा अन्य डाळी हे सगळं आपल्या हातामध्ये येत असतं. सोयाबीनच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. 4, 5, 6 ऊन तर त्याला मिळायला पाहिजेत. त्यात पण अडचण अशी येते की जास्त ऊन मिळालं की त्याची फॅट कमी लागते, त्याचं वजन कमी होतं आणि थोडासा दरसुद्धा त्याच्यावरतीच अवलंबून असतो. त्यात मध्येच दलाल असतात, व्यापारी असतात. त्याकरता यांच्या कष्टांना काही दाद मिळावी म्हणून खरं तर हा व्हिडिओ कोणीही बनवत नाही, म्हणून तर आज आम्ही त्यांच्या कष्टाला सलाम म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी नेमकी 6 ते 7 ऊनं तरी कुठलंही पीक शेतातून आणल्यानंतर त्याला म्हणजे थोडक्यात वाळवली गेली पाहिजेत, तर तो प्रोडक्ट जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला जीवनसत्व देऊ शकेल. नमस्ते.